जय जोहार, जय आदिवासी मित्रांनो. महाराष्ट्रातील आदिवासी महिलांनी राजकारणात का यावं आणि येणारी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकामध्ये महिलांसाठी किती जागा आरक्षित आहे, महिलांना संधी आहे का नाही आणि किती टक्के महिला राजकारणात आहे, या सर्व गोष्टीवर आपण विस्तृत चर्चा करणार आहोत. कारण की महिला राजकारणात त्यांना संधी आहे. आणि मित्रांनो, आपण एक गोष्ट बघितली तर नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा म्हणून आहे आणि नंदुरबार जिल्ह्यात लगभग 70% लोक आदिवासी आहे. मित्रांनो, येणारी 2026ची जी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक आहे त्यामध्ये सर्वात जास्त आरक्षित सीट महिलांसाठी आहे. मित्रांनो, नंदुरबार जिल्ह्यात 56 जागापैकी 44 जागा आदिवासींसाठी आरक्षित आहे आणि या जागापैकी आपण बघितले तर आपण महिलांसाठी नंदुरबार जिल्ह्यात 22 जागा हे महिलांसाठी आरक्षित राहतील आणि 22 पैकी अजून प्लस जे ST आरक्षण आहे मिळून लगभग 28 जागा महिलांसाठी आरक्षित असणार आहे. आणि मित्रांनो, दुसरी गोष्ट बघितली तर काही पंचायत समितीमध्ये सभापती लगभग आपण बघतो तर 6 पंचायत समिती आहे, त्यापैकी काही उदाहरणार्थ तळोदाच्या ठिकाणी महिलांसाठी 9 जागांपैकी 5 सभापती अशा पद आरक्षित असू शकतात अशी शक्यता आहे. मित्रांनो, आपण खूप साऱ्या गोष्टी पाहिल्या. आपल्या ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये महिला सरपंच बनतात पण त्यांना जो नेतृत्व आहे तो कुठं ना कुठं तरी मिळत नाही आणि पुरुषही नेतृत्व करतं. कारण की ही जी पितृसत्तात्मक जी विचारधारा आहे ती कुठं ना कुठं आपल्या क्षेत्रातही प्रभावित होत आहे आणि खूप काळापासून असं चाललं आहे की महिलाला नेतृत्व नाही देणं, कुठंही पुरुष येणं. आपण कुठंही गेलो, कोणत्याही घरी गेलो तर तिथलं नेतृत्व एक पुरुषही करतात. मग आपण जे युवा आहे किंवा जे येणारी जी पिढी आहे सुशिक्षित आहे आणि आपण असा विचार केला पाहिजे की संविधानामध्ये सर्वांना समान अधिकार दिले, राजनीतिक असो किंवा सामाजिक असो किंवा आर्थिक, सर्वांसाठी समान अधिकार आहे. तर का आपण महिलांसाठी, आपल्या आदिवासी महिलांसाठी आपण नेतृत्व दिलं पाहिजे? आपण दिलं पाहिजे का नाही? दिलं पाहिजे. म्हणून मित्रांनो, आपण खूप साऱ्या गोष्टी पाहिल्या. आता 2026मध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागणार आहे. तर यामध्ये महिलांसाठी खूप मोठी सुवर्ण संधी आहे आणि जे सुशिक्षित युवा आहे किंवा जे पुरुष असतील जे पण, त्या सर्वांना मी एक विनंती करू इच्छितो की तुम्ही सर्वांनी आपली बहीण असतील किंवा आपली आई असतील, कोणीही असो, त्यांना पुढं करा आणि त्यांना नेतृत्व देण्याचं काम करा आणि त्यांना सक्रिय राजकारणात भाग घेण्यास तयार करा. मित्रांनो आणि माझ्या बहिणींनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की आम्ही वेगवेगळ्या राज्यात, मी अशा खूप ठिकाणी गेलो जिथं महिला नेतृत्व करत आहेत. बस्तर असेल किंवा झारखंड असेल, अशा ठिकाणी महिला मागे होत्या पण आजच्या या काळात ते कुठं ना कुठं तरी पुढे येण्याचा प्रयत्न करत आहे, राजकारणात सक्रिय होण्याचा प्रयत्न करत आहे. तर आपल्या नंदुरबार जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रात सर्वात जास्त जर संधी स्कोप असेल राजकारणामध्ये महिलांसाठी तर नंदुरबार जिल्ह्यात आहे आणि खूप मोठा स्कोप आहे. जर महिला जर पुढं आली तर कुठं ना कुठं महिलांचा जे प्रश्न असतील ते सॉल्व करण्याचं काम करतील. आणि दुसरी गोष्ट ही आहे की जर महिला राजकारणात आली तर त्यांच्या प्रमुख समस्या काय आहे? महिलांना काय पाहिजे असतं? पाणी पाहिजे असतं, त्यांना घरं चालवण्यासाठी मूलभूत सुविधा, भाजीपाला, हे सर्व गोष्टी लागतात. मित्रांनो, दुसरी गोष्ट म्हणजे महिलांसाठी अशा अनेक समस्या आहेत जे महिला अंगणवाडी समस्या असतील किंवा दवाखान्याच्या समस्या असतात. हे खूप साऱ्या आपल्या आदिवासी सातपुडा भागात खूप मोठ्या समस्या आहेत. आपण बघतो महिलाला जेव्हा डिलिव्हरीला घेऊन जातात तेव्हा रोड नसतात. जर महिलाला जर ॲम्ब्युलन्स टाईमवर येत नाही, अंगणवाडीवर जी सुविधा पाहिजे ती भेटत नाही, म्हणजे लगभग खूप साऱ्या समस्या महिलांच्या दिसतात. आपण बेसिक समस्या जास्त करून महिलांच्या आहे. तर त्या महिलांच्या समस्या जर सॉल्व करायच्या असतील तर महिलांना पुढं यावं लागेल. कारण की कुठेही आपण बघतो तो अगोदर जर आपण ज्या ठिकाणी आपलं नेतृत्व असतं तर आपल्या वर्गातला किंवा आपण ज्या ठिकाणी राहतो ते आपले समस्या आपण स्वतः मांडू शकतो. मग महिलांच्या समस्या महिला मांडू शकतील, ते काम करण्याचा प्रयत्न करतील, अंगणवाडीमध्ये सुविधा करायला लावतील, ॲम्ब्युलन्स टाईमवर, दवाखान्याच्या असतील किंवा रोडच्या असतील
ह्या सर्व गोष्टी महिला फोकस करतील. आणि जे महिलांसाठी जो LPG गॅस सिलेंडर असतील ते आता महिलांना लागत आहे जेवण बनवण्यासाठी हे सर्व सुविधा. मग हे सर्व सुविधा महिला मानतील. म्हणून जर आपल्याला महिलांना पुढं घेऊन यायचे असेल, आदिवासी महिलांना नेतृत्व द्यायचे असेल, त्यांच्या समस्या सॉल्व्ह करायच्या असेल, तर एक मात्र याचे मला उपाय असा वाटतो की महिलांना राजकारणात पुढं आपण ढकललं पाहिजे, त्यांना पुढं आणलं पाहिजे आणि ते त्यांच्या समस्या सॉल्व्ह करतील. आता महिलांना असं विचार येत असेल आपली बहीण आई त्यांना की आम्हाला खूप साऱ्या अडचण असतात, आम्हाला आर्थिक प्रॉब्लेम असतो, आम्हाला बोलता येत नाही, आम्हाला खूप साऱ्या घरच्यांचा प्रॉब्लेम आहे, घरचे पुढं करतील नाही, हे नाही ते, म्हणजे खूप सारे त्यांच्यावर असे प्रश्न निर्माण होत असतील. पण टेन्शन करा नका. राजकारण म्हणजे काय आहे तुम्हाला एक सोपी गोष्ट सांगतो मी. राजकारण कुठून करायचं, काय करायचं, जे माझं एक्सपिरियन्स आहे, जे आम्ही काम करतो त्याच्यानुसार. तुम्हाला गटमध्ये महिला लगभग 90% आहे काम करताय. म्हणजे त्यामध्ये महिलांना राजकारणात यायचं असेल तर बचत गटमधून स्टार्ट केले पाहिजे. तिकडनं एक लीडरशिप केली पाहिजे, महिलांना जोडलं पाहिजे. महिलांच्या बेसिक समस्या काय आहे, गावात काय आहे, प्रेग्नेंट महिलांना काय लागतं, किती समस्या आहेत त्यांच्या, हे सर्व गोष्टी गावातून स्टार्ट करू शकतात. मग महिलांना थोडं, आजकाल महिलांना शिक्षणाची खूप गरज आहे, शिक्षण पण करतात. मग शिक्षण खूप गरज आहे राजकारणामध्ये. 12वी+ जर तुम्ही शिकून घेतला, ग्रॅज्युएट होऊन गेला तर राजकारणासाठी बेस्ट आहे. तुम्ही काही डॉक्युमेंट्स आहे त्याच्यावरही तुम्ही शिकलेलं असणार तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि जे बेसिक जे स्कीमा येतात ते सर्व गोष्टी तुम्हाला माहिती पडेल जर तुम्ही थोडे शिकलेले असाल तर. शिक्षण 12वी+ असला की अंगणवाडीमधून किंवा बचत गटापासून, मुख्य म्हणजे बचत गटपासून तुम्ही राजकारण सुरू करू शकतात आणि तुम्ही इकडनं पुढे जाऊ शकतात. मग जिल्हा पंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, आमदार खात्यात, मग वरतीपर्यंत तुम्ही पोहोचू शकतात. तुमची बेसिक आहे इकडनं. बचत गटमध्ये काय लागतो, बेसिक सुविधा लागतं. तुम्हाला महिलांसोबत बसायचं असतं, त्यांना एकत्रित करायचं असतं, ह्या सर्व गोष्टी आहेत. त्याच्यावर काम करून तुम्ही पुढे जाऊ शकतात आणि हे सक्रिय राजकारणामध्ये इकडनं स्टार्ट करू शकतात तुम्ही. म्हणजे हे सर्व गोष्टी आहे. आणि महिलांना मी सांगतो ना की महिलांना नंदुरबार जिल्ह्यात सर्वात मोठा स्कोप आहे आणि सर्वांनी महिलांना पुढं केलं पाहिजे. आणि येणारी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकमध्ये तुम्हाला सर्वात मोठी संधी आहे आणि तुम्ही या राजकारणामध्ये या आणि जे नंदुरबार जिल्ह्याचं जे राजकारण आहे महिलांसाठी एक मजबूत करा आणि पुढं या. कारण की तुम्हाला संधी असणं खूप गरजेचं आहे. ही संधी परत भेटत नाही आहे. ही संधी तुम्हाला मिळाली आहे. तुम्ही या संधीचं सोनं करून घ्या आणि जी येणारी पंचायत समितीमध्ये तुम्ही सक्रियपणे भाग घ्या आणि आजपासूनच स्टार्ट करून द्या. लगभग 28 जिल्हा परिषद तुमच्यासाठी राखीव असणार आहे. 28. मग तुम्ही या राजकारणात 28 जागेवर तर 28 जागेवर उभे राहा आणि नेतृत्व करा. तो मला लास्ट एक एक्झाम्पल देतो, त्याच्यानंतर आपण एक बघूया की एका गावात एक शिक्षक येतो. तिकडं एक महिला आणि एक पुरुष 2 जण राहतात. त्यांचं कुटुंब असतं. पुरुष कुठेतरी बाहेर गेलेला असतो. टीचर त्या घरात येतो आणि महिलाला विचारतो की कोणी आहे का या घरात. मग महिला म्हणते नाही, कोणी नाही आहे, बाहेर गेले आहे. म्हणजे तुम्हाला काय समजलं याच्यावरनं की महिला म्हणते कोणीच नाही, म्हणजे तिचं अस्तित्व तिने संपवून दिलं. तिथं त्या घरात ती होती. तिने का नाही सांगितलं की या घरात मी आहे, मी कुटुंब प्रमुख आहे आणि मी नेतृत्व करते या घराचं, माझा पण 50% वाटा आहे, मी या घराला चालवते, मी आहे, सांगा काय तुमचं काय काम आहे. हे सांगू शकत होती का नाही? सांगू शकत होती. पण महिलांनी स्वतःचं अस्तित्व संपवलं. म्हणून माझ्या बहिणींनो, आईंनो किंवा जे पण असतील, तुम्ही सर्वांनी असे नेतृत्व घेण्याचं काम करा आणि जी पितृसत्तात्मक जी विचारधारा आहे तिला संपवण्याचं काम करा आणि आदिवासीमध्ये सक्रियपणे राजकारणात या. आणि तुम्हाला एक विनंती करू इच्छितो की जर तुम्ही राजकारणात या, जर तुम्ही आले तर येणारी महिला, येणारी जी पण बहीण असतील ती कुठं ना कुठे शिक्षणातही पुढं जाईल आणि नेतृत्वातही पुढं जाईल, आर्थिकही मजबूत होईल आणि महिलांचे प्रश्न सॉल्व्ह होतील असं मला वाटतं. म्हणून माझ्या बहिणींनो, तुम्ही राजकारणात या आणि तुम्हाला खूप सारी संधी मिळेल आणि याच वर्षीपासून स्टार्ट करून द्या.